आठवतो तो दिवस ज्या दिवशी तुम्ही मी हारला असताना मला सांगितलं, माने उठ, तू करून दाखवशील. हार मानायची नसते, अपयशी यशाची पहिली पायरी आहे. नेहमी त्यांनी मला साथ दिली. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी कधीही मला मागं बघू दिलं नाही. कधी पुस्तक नसेल तर दुसऱ्याकडनं मागून पुस्तक द्यायचे. कधी जेवायला डबा नेला नसेल तर स्वतःच्या डब्यातली पोळी खाऊ घालायची. माझ्यासाठीच नाही, इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आज भरभरून त्यांचा आनंद आहे. सर, आज तुम्ही इथं असता तर तुमचा चरण स्पर्श करून मी आज तुम्हाला गुरु पौर्णिमेचा आशीर्वाद तुमच्याकडनं घेतला. ठीक आहे, आज तुम्ही नाहीये, तुमच्या आत्मनीनं स्पर्श करून मी हा गुरु पौर्णिमा साजरा केली. खूप वेळ काळ होता ज्या वेळेस मला इंग्रजीमध्ये कमी मार्क पडले आणि मला इतर शिक्षक म्हणाले, तू आयुष्यात काही करू शकत नाही. त्यावेळेस सर आपण पुढे सरसावला. शाळेचा तो कोपरा आठवतो आणि शाळेची ती भिंतही आठवते, तो फळाही आठवतो. तिथं तुम्ही मला बाजूला नेला आणि तिथं शिकवला, यू कॅन डू इट, डोंट से यू कांट डू इट. तुम्ही करू शकता, आणि ते मी केलं. आज जर मी या सक्सेस मध्ये जमा आहे, त्या सक्सेस वर मी उभा आहे. तुम्ही नेहमी म्हणायचा, माने तू माझ्यासारखा शिक्षक होशील, आडा मासाचा. हा जर मी झालो तर तुम्ही नाही. खूप आशा होती सर तुमच्याशी. आज मला खूप आनंद झाला असता. आज तुम्ही जर समोर असता, तुमच्या या विद्यार्थ्याला यशस्वीच्या मार्गावर बसताना. ठीक आहे सर, आजच्या दिवशी मी देवाकडे एकच विनंती करेन, त्या सरस्वतीला एकच विनंती करेन, माझे गुरु, माझे माई बाप, माझे आई वडील, माझे सर्व काही ते जेथे असतील त्यांना माझा चरण स्पर्श असू दे. त्यांनी दिलेला मोलाचा वाटा, जी चितोरी आहे धनाची, ती इतरांसाठी खर्च होऊ दे आणि माझ्यासारखे दुसरे आणखीन घडू दे, की जेणेकरून या देशाचं कल्याण होईल. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.